रविवारची मस्त सकाळ होती. हवेत छान गारवा होता. मी पेपर वाचत बसलो होतो. बायको चहा आणि नाश्ता कधी देते याची वाट पाहत होतो. स्वयंपाकघरातून छान साजूक तुपात शिरा बनवत असल्याचा वास येऊ लागला. मी त्या वासाचा आनंद घेत होतो. इतक्यात आमचे चिरंजीव समोर येऊन बसले. मला आश्चर्य वाटलं. रविवारी इतक्या लवकर उठून आंघोळ वगैरे करून तो माझ्यासमोर बसलाय याच्यावर माझा थोडा वेळ विश्वासच बसेना. इतर दिवशी तो कामावर खूप बिझी असतो. रविवारचा उशिरापर्यंत लोळत पडलेला असतो. त्यामुळे आज सकाळी लवकर उठून माझ्यासमोर तयार होऊन बसलेला बघून मला थोडं आश्चर्यच वाटलं. मी त्याला विचारलं, काय रे, आज रविवारचा सकाळीच उठलास? कुठे बाहेर जाणार आहेस का? तो थोडा घाबरलेला आणि गोंधळलेला वाटला. मला म्हणाला, बाबा, थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. मी त्याच्याकडे थोडं रोखून बघितलं. बोल, काय बोलायचं आहे? तो थोडा गोंधळत मला बोलला, बाबा, मला माझ्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. मी आश्चर्यचकित झालो. मी बायकोला हाक मारली. ती बाहेर आली. मी तिला म्हणालो, ह्याला त्याच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे. बायकोने मला सांगितलं तिला सगळं माहिती आहे. आपल्याच बिल्डिंगमधल्या अक्षदाबरोबर त्याला लग्न करायचं आहे. तिच्या घरातले तयार आहेत. मी तिला म्हणालो, तुला पसंत आहे का? बायको म्हणाली, मुलगी चांगली आहे. तिला आणि तिच्या घरातल्यांना आपण चांगले ओळखतो. तेही आपल्याला चांगले ओळखतात. मुलगी शिकलेली आहे, नोकरीला आहे, स्वभावाने चांगली आहे. करू देत लग्न. बाकी त्याला पसंत आहे ना, मग झालं. मी बायकोला विचारलं, अगं, पण ती न्यूज चॅनलमध्ये काम करते. तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात. जास्त वेळ काम करावं लागते. रात्री उशीर होतो. तूच मागे म्हणाली होतीस. मग हे चालेल का तुला? हो, चालेल. जितके दिवस चालवता येईल तितके दिवस. जेव्हा तिला किंवा मला वाटेल आता एकत्र जमणार नाही, तेव्हा त्यांनी वेगळं राहावं. मी शशांकला हे आधीच सांगितले. तो आणि ती याला तयार आहेत. उगाच एकत्र भांडत का राहावं? त्यांना त्यांचं आयुष्य आहे, आपल्याला आपलं. मी बायकोकडे पाहतच राहिलो. सगळ्यांचा होकार होता लग्नाला. मीही होकार दिला. मुलगा खुश झाला. बायकोने तुपातला हळद घालून केलेला गोडसर शिरा आम्हाला दिला. मी म्हटलं, आज हा शिरा केलास? ती म्हणाली, हो, तुम्हाला आवडतो ना म्हणून केला. तुमचा मूड चांगला होऊन शशांकच्या लग्नाला तुम्ही होकार द्यावा म्हणून. बायको आणि मुलगा हसला. मी प्लेटमधल्या त्या गोडाच्या शिऱ्याकडे पाहू लागलो. मला हा गोडाचा शिरा खूप आवडतो. त्या शिऱ्याकडे पाहिल्यावर मला माणसेची आठवण झाली. माझं मन 35 वर्ष मागे भूतकाळात गेलं. मला आमची बैठी चाळ आठवली. आमच्या चाळीत आमचे बरेचसे शेजारी कोकणातलेच होते. आमची 10 बाय 10ची खोली होती. त्यात मी, माझे आई वडील, माझ्यापेक्षा वयाने 4-6 वर्षांनी लहान असलेले 2 भाऊ आणि माझ्यापेक्षा वयाने 8 वर्षांनी लहान असलेली एक बहीण होती. मी 23 वर्षांचा होतो. नुकताच BA करून एका चांगल्या कंपनीत ज्युनियर क्लार्क म्हणून अकाउंट डिपार्टमेंटमध्ये लागलो होतो. वडील पोस्टात कामाला होते आणि वर्षभराने निवृत्त होणार होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होते. भाऊजी चांगले बँकेत ऑफिसर म्हणून कामाला होते. आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांचं करत होती. वडील स्वभावाने गरीब होते. शांत स्वभावाचे होते. जास्त बोलत नसत. आई मात्र सारखे बोलत असे, सारखी कामात असे. तिला आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची काळजी लागलेली असे. वडिलांपेक्षा आम्ही भावंडे आईलाच जास्त घाबरत असू. घरातले बरेचसे निर्णय आईच घ्यायची. आमची आर्थिक परिस्थिती गरीबच होती. वडील सेवानिवृत्त होणार याची आईला काळजी लागलेली होती. ती मला सांगत असे, सुनील, घरात आता तू मोठा आहेस. घराची सगळी जबाबदारी तुझी आहे. भावंडांचं शिक्षण तुला पूर्ण करायचं आहे. तेव्हा आता घराकडे जास्त लक्ष दे. तुझं लग्नही करायचं आहे. मानसी, माझी चाळीतली बालमैत्रीण, खूप सुंदर होती. गोरी पान, लांब केस, सडपातळ बांधा. लहानपणापासून आम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतो. ती आमच्या समोरच्या खोलीतच राहायची. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. तिचा मोठा भाऊ, तिचे वडील आणि ती आमच्या समोरच्या खोलीत राहत. तिचे वडील BMCमध्ये कामाला होते. भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता आणि एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. माणसे 19 वर्षांची होती. 12वी पास होती. घरातली सगळी कामं करायची. शिवणकाम फावल्या वेळेत करायची. तिला बोलायची खूप आवड. स्वतःहून लोकांशी ओळख करून घेण्याची, मैत्री करायला तिला खूप आवडायचं. सगळ्यांना मदत करायला पुढे.
चाळीतल्या मुलांबरोबर तिची ओळख आणि मैत्री होती. तिच्यात उत्साह खूप, सदैव हसरा चेहरा. आपलं म्हणणं ती सगळ्यांसमोर मांडायला घाबरत नाही. तिला नवीन पद्धतीचे कपडे वापरायला आवडत. तिच्या वडिलांचं आणि भावाचा ती जीव की प्राण होती. तिचे वडील तर बऱ्याचदा म्हणायचे, तिला चांगलं सांभाळणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा तिला नवरा म्हणून मिळाला की आमची चिंता मिटली. तिच्या घरातल्यांचं आणि आमचं तिच्या घरी येणं जाणं होतं. शेजारपाळ एकमेकांना देणं घेणं होतं. ती माझ्या आवडीचा गोडाचा शिरा कधीतरी रविवारी करायची, आमच्या घरी आणून द्यायची. पण घरात आम्ही इतके जण असायचो की मला तो जास्त खायला मिळायचा नाही. आमची आई तिला म्हणायची, अगं महागाई किती वाढले, असं तुपातला शिरा करायला कुठे परवडतोय आम्हाला. तुमचं ठीक आहे, तिघेच जण आहात. भाऊही आता कामाला लागलाय तुझा. आमच्याकडे खाणारी माणसं जास्त. सुनीलच्या वडिलांच्या पगारात कुठे परवडते. मानसी काही बोलायची नाही. जाताना मला म्हणायची, तिच्या बाबांनी बोलावलंय, लवकर ये आमच्याकडे. तिला माहीत झालं होतं मला गोडाचा शिरा खूप आवडतो. मी तिच्या घरी गेलो की माझ्यासाठी बशीत तिने शिरा काढून ठेवलेला असायचा. मला खायला द्यायची. कसा झाला, आवडला का तुला म्हणून विचारायची. तिच्या वडिलांशी आणि भावाशी माझे चांगले संबंध होते. आम्ही राजकारण, क्रिकेटवर तासनतास बोलत असू. मानसी पण आमच्या बोलण्यात भाग घेत असे. हळूहळू कळत न कळत आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग ती रोज मी कामावर जायच्या वेळेला त्यांच्या खिडकीत उभी राहायची. मी कामावरून घरी आलो की काहीतरी काम काढून आमच्या घरी यायची. तिच्या वडिलांनी किंवा भावाने मला त्यांच्या घरी बोलावलंय म्हणून सांगायची. मी त्यांच्या घरी गेलो की मला तिने केलेला पदार्थ खायला द्यायची. कुठला ना कुठला विषय काढून माझ्याशी बोलत बसायची. आम्हा दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. हवाहवासा वाटू लागला होता. इतक्यात मला एके दिवशी आईकडून कळाले की मानसीला आमच्या शेजारच्या शिर्के काकूंनी आपल्या नितीनसाठी मागणी घातली होती. पण मानसीच्या भावाने त्यांना नकार दिला, कारण तो थोडा व्यसनी होता. शिर्के काकी खूप रागवल्या त्यांच्या मुलाचं स्थळ नाकारल्यामुळे. मानसीच्या घरी माझं येणं जाणं चालू होतं. आईला आणि बाबांना एका नातेवाईकांच्या लग्नासाठी 4-5 दिवसांसाठी गावी जावं लागलं आणि मला आणि मानसीला एकमेकांचा जास्त सहवास मिळू लागला. मानसीचा त्या दिवशी वाढदिवस होता. मी मानसीला संध्याकाळी बाहेर भेटायला बोलावलं. तिला छानसा ड्रेस व तिच्या आवडीचे उंच टाचांचे सँडल तिला घेऊन दिले वाढदिवसाची भेट म्हणून. तिला हॉटेलमध्ये पार्टी दिली. आम्ही बागेत फिरायला गेलो. बागेत हातात हात घालून फिरलो. एकमेकांच्या जवळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर तिचं डोकं बराच वेळ ठेवलं होतं. मी तिला सांगितलं, मी माझ्या आईवडिलांची लग्नाला परवानगी घेतो. तिच्या घरी काहीच प्रश्न नव्हता. तिच्या भावाला, वडिलांना मी पसंत होतो. ती संध्याकाळ छान मजेत गेली तिच्याबरोबर. आम्ही दोघेही एकत्रच वाडीत आलो. त्या दिवशी तिने माझ्या आवडीचा गोडाचा शिरा केला होता. मी आणि माझ्या भावंडांनी पोटभर खाल्ला. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 4 दिवसानंतर आई बाबा गावावरून परत आले. अनपेक्षितपणे शेजारच्या शिर्के काकूंनी घात केला. त्यांच्या मनात आपल्या मुलाला मानसीच्या भावाने नकार दिल्याचा राग होता. एके दिवशी सकाळी शिर्के काकू आमच्या आईला गहू साफ करून देण्याच्या निमित्ताने आल्या आणि तिने विषय मानसीवर काढला. मानसीचं आणि सुनीलचं लग्न ठरवल्यास की काय? आई या प्रश्नाने गोंधळली. तिने नाही म्हणून सांगितले आणि असे का विचारले म्हणून शिर्के काकूंना विचारले. झालं. काकूंनी आगीत हळूहळू तेल ओतायला सुरुवात केली. नाही, त्या दिवशी मानसीचा वाढदिवस होतो. माका कळला की ते हॉटेलला गेलेले. सुनीलने तिला एक महागातलो ड्रेस सँडल घेऊन दिल्यानं दोघे एकत्रच त्या दिवशी इले बाहेरसून. बरेच दिवस चाललंय ह्या. तिच्या घरच्यांची संमती असा. माका वाटलं तुमका पसंत हाती. पोरगी वाईट नाही, पण उधळी हा. खानापिना करण्यात देण्यात हात मोठो हा तिचो. नवीन ड्रेस चपला वापरता, सिनेमा बघूक पण जाता. हा आता तरुण वयात ह्या करतलेच. पण आता सुनीलचे वडील रिटायर्ड हो किलेत. भावांची बहिणीची शिक्षणा बाकी होत. उद्या ही अशी लग्नानंतर पैसो उधळूक लागली तर, दुसरा वेगळा घर घेऊया राहूया म्हणून म्हणाली तर, तुमचा आणि पोरांचा कसा होताला? परत ते तुमच्यापेक्षा जातीनं थोडे कमीच असतं. तुम्ही वरच्या जातीतले, गाववाले, भाऊबंदकीवाले काय बोलताले? शिर्के काकू आईची बरीच वर्षापासूनची मैत्रीण होती. एकमेकांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी दोघींना माहीत. शिर्के काकूंनी आपल्या बोलण्याने आईच्या वर्मावर बोट ठेवलं. काकूंच्या बोलण्याने आईच्या रागाचा पारा चढला.
शिर्के काकूंनी आता शेवटचा घाव घातला. वाडीतल्या पोरांबरोबर पण बोलत किंवा फिरत असता. उद्या तुमच्या ओळखीच्यांनी नको तो अर्थ ह्यातून काढल्याने तर तुमची किती बदनामी होईल. काकूंनी हे बोलायला आणि नेमकी मानसी तिथे आली. तिने आईची विचारपूस करायला सुरुवात केली. लग्न कसं झालं म्हणून विचारलं. पण आता आईचा रागाचा पारा चढला होता. आई मोठ्याने मानसीवर ओरडली, तुझी जी थेरं चालली आहे ती ताबडतोब बंद कर. सुनील बरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस. तो चांगला शिकलाय, चांगला नोकरीला आहे म्हणून फुकटात गळ्यात पडू नकोस. तुम्ही आमच्यापेक्षा कमी जातीचे आहात हे लक्षात ठेवा. तुझ्यासारख्या नखरेल पोरी खूप बघितल्या आहेत मी. किती पोरांबरोबर बोलत असतेस, फिरत असतेस ते बघितले मी. माझ्या पोराला नादाला लावायचा प्रयत्न केलास तर याद राख. आईच्या अशा मोठ्या मोठ्याने ओरडून बोलण्याने आजूबाजूचे शेजारी जमा झाले. मानसीच्या आईने काहीही ऐकून घेतलं नाही. ती तिला मोठमोठ्याने सगळ्यांच्या समोर बडबडतच होती. आईने तिला घरातून चालती व्हायला सांगितलं. परत आमच्या घरात पाऊल टाकू नको म्हणाली. मानसीला खूप वाईट वाटलं. सगळ्या लोकांसमोर असा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. तिच्या चारित्र्यावर पण एक प्रकारे आईने शिंतोडे उडवले होते. ती रडतच त्यांच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला. आई बराच वेळ तिला आणि तिच्या घरातल्यांचं नाव घेऊन बडबडत होती. संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटण्याच्या वेळी भाऊजी माझ्या कामावर आले. त्यांना असं अचानक माझ्या कामावर आलेलं पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांना विचारलं, अरे भाऊजी, तुम्ही आज इथे कुठे आलात, तेही असे अचानक? ते म्हणाले, काही नाही रे, इथे कामासाठी आलेलो. चल, आमच्याकडे तुझ्या बहिणीने बोलवले. मी बोललो, असं अचानक? ते काही बोलले नाही, चल म्हणाले. आम्ही ताईच्या घरी गेलो. ताई रोजच्यासारखी वाटत नव्हती. तिचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता. मी तिला विचारलं, काय झालं? ती काही नाही बोलली. बस म्हणाली, मला चहा नाश्ता आणून दिला. मला बोलली, तू 2-3 दिवस इथंच राहा. मी आईबाबांना सांगितले. मी थोड्या काळजीने विचारलं, काय झालं? राहायला असं का सांगते आहेस? ताईने दुपारी आई आणि मानसीमध्ये काय झालं ते सांगितलं. मी म्हणालो, आई अशी का वागली? मी जातो घरी, आईला समजावतो. ताईने माझा हात पकडला. मला म्हणाली, तुला माझी शपथ आहे, मी आता जे सांगेन त्याने तू डोक्यात राग घालून घेऊन स्वतःचं बरं वाईट करायचं नाही. मी ताईला म्हणालो, असं काय बोलते आहेस? काय झालं आहे? ताई म्हणाली, आईच्या बडबडण्यामुळे मानसीला मानसिक धक्का बसला. सगळ्यांसमोर जो अपमान झाला, तिच्या चारित्र्यावर जे आरोप केले, त्यामुळे तिने त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ताईच्या या वाक्याने माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मला भोवळ आल्यासारखं झालं. ताई जे सांगते ते खोटं आहे आणि मी ऐकतो ते वाईट स्वप्न आहे असं मला वाटू लागलं. मी थोडा वेळ डोकं धरून बसलो. भाऊजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. स्वतःला सांभाळ सुनील, असं मला म्हणाले. माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. मी जोरात किंचाळलो, मानसी, मानसी, तू असं का केलंस? मला एकटं सोडून का गेलीस? इतकी घाई का केलीस? माझ्याशी बोलायचं तरी होतंस. आता मी कसा जगू? मी रडू लागलो. मला जगण्यात रस उरला नाही. मला मरावंसं वाटू लागलं. थोड्या वेळाने मी सावरलो आणि ताडकन उठलो. मला घरी जायचं आहे म्हणून सांगितलं आणि दरवाजाकडे निघालो. ताईने आणि भाऊजींनी थांबवलं. घरी न जाण्याबद्दल ताईने शपथ घातली. मला काही समजत नव्हतं. मी त्यांना म्हणालो, मला तिला शेवटचं बघू द्या. भाऊजी म्हणाले, तू नको जाऊस. पोलीस आले होते. उगाच आपल्या मागे लागतील. सगळ्यांना त्रास होईल. मानसीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. कोणाला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नका म्हणून लिहून ठेवलं होतं म्हणून बरं. तिच्या भावाने आणि वडिलांनी खूप समजूतदारपणा दाखवला. त्यांनीही कोणाला जबाबदार धरलं नाही. तू आता महिनाभर तिथे जायचं नाही, इथेच राहायचं आमच्या फ्लॅटवर. मी पण सुट्टी घेतली आहे महिनाभर. स्वतःला सांभाळ. मानसीने घाईत जसा निर्णय घेतला, तुझा तिच्या घरातल्यांचा विचार केला नाही तसं कृपया तू काही करू नकोस. आम्हा सगळ्यांना तू हवा आहेस. तू कुठल्या प्रसंगातून जातो आहेस त्याची कल्पना आहे आम्हाला. पण सावर स्वतःला. काही काळाने सर्व ठीक होईल. मला काही सुचत नव्हतं. मी झोपायच्या खोलीत गेलो आणि अंथरुणावर पडलो. सारखा डोळ्यांसमोर मानसीचा हसताना बोलताना चेहरा येत होता. रात्रभर मी रडत होतो. पहाटे पहाटे माझा डोळा लागला. 15 दिवस मानसीच्या आठवणीने मी सारखा रडत होतो. आयुष्यात काही उरलं नाही असं वाटत होतं. काही खात पीत नव्हतो. मानसीचं कार्य झालं. पिंडाला कावळा बराच वेळ शिवत नव्हता असं भाऊजी म्हणाले. शेवटी तिचे वडील म्हणाले, आमच्या कोणाची काळजी करू नकोस.
शांतपणे पुढच्या प्रवासाला जा. तेव्हा कावळ्याने पिंड उचलला. मला माहीत होतं तिला माझी काळजी असणार, म्हणून तिचा आत्मा तळमळत होता. भाऊजी आणि ताईमुळे मी हळूहळू बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये सकाळ संध्याकाळ फिरू लागलो. बरोबर ताई किंवा भाऊजी असायचे. वेगवेगळे विषय काढून माझं मन रमवायचं ते प्रयत्न करत होते. मानसीला जाऊन महिना झाला. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मी चाळीत परतलो. चाळीत पाय टाकण्याची माझी हिंमत होत नव्हती. घरी आलो. मानसीच्या घराकडे लक्ष गेलं. माझे पाय आपसुकच तिच्या घराकडे जाऊ लागले. मी घरात पाऊल टाकलं. समोरच मानसीचा हार घातलेला फोटो बघितला आणि माझा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू निघाले. मी तिच्या फोटोकडे पाहतच राहिलो. असं वाटलं ती माझ्याकडे बघून हसते आहे. मला विचारते आहे, किती दिवसांनी आलास? विसरलात वाटतं मला. बस तुझ्या आवडीचा शिरा करते. मला बघून तिच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. मला बोलले, आलास बरं झालं. तिच्या भावाने मला बसायला सांगितलं. मी बसलो. थोडा वेळ आम्ही सगळेच शांत होतो. तिचे वडील मग म्हणाले, झालं गेलं ते विसर. आमच्या पोरीने भावनेच्या भरात निर्णय घेऊन कृती केली, चुकलंच तिचं. झालं ते झालं. तू मात्र स्वतःला सांभाळ. कुठलाही चुकीचं पाऊल उचलू नकोस. त्यांनी हात जोडले. आमच्यासारखी वेळ तुझ्या आईवडिलांवर आणू नकोस. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांना म्हणालो, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. कृपया माझ्या आईला माफ करा. त्यांनी डोळे पुसले. माझ्या खांद्यावर थोपटले. मला म्हणाले, उद्या सकाळी आम्ही गावी जाणार. ही खोली आम्ही विकतो आहोत. आता इथे राहणार नाही. याची बदली पुण्याला झाली आहे. याचं लग्न आम्ही जमवलं होतं. तो लग्न झाल्यावर पुण्याला राहील. मी स्वतःहून कामावरून निवृत्ती घेतली. मी गावी माझ्या नातेवाईकांबरोबर राहणार आहे. इथे मानसीची आठवण येत राहते. आता इथे परत येणार नाही. मी जड अंतकरणाने मानसीच्या घरातून निघालो. आमच्या घरी आलो. भावंडे, वडील घरात सगळे शांतपणे बसले होते. ताईने आणि भाऊजींनी झालं गेलं आम्हा सगळ्यांना विसरायला सांगितलं. आई आतल्या खोलीत बसली होती. मानसीचे वडील व भाऊ पहाटेची एसटी पकडून गावी गेले. मानसीच्या घराला टाळे लागले. मला खूप उदास वाटू लागले. सारखी तिची आठवण येऊ लागली. दुःख कितीही मोठं असलं तरी घराच्या जबाबदाऱ्यांमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरं जावंच लागते. माझे वडील निवृत्त व्हायला आले होते. त्यामुळे घराची जबाबदारी मला माझं दुःख बाजूला ठेवून घ्यावी लागली. मी कामाला जाऊ लागलो. ओव्हरटाईम करत कामावरच जास्त वेळ थांबू लागलो. आता मानसीला जाऊन 2 महिने झाले होते. एके रविवारी संध्याकाळी कामावरून घरी आलो. घरात फक्त आई होती. मानसी गेल्यापासून मी आणि आई एकमेकांशी बोलत नव्हतो. त्या दिवशी मी घरात बसलो होतो. आई चहा घेऊन आली. मी चहा घेतला. आई मला म्हणाली, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे. मी काहीच बोललो नाही. चहा पीत बसलो. आई माझ्यासमोर बसली. मला म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यावर रागवला आहेस. माझ्याकडून चूकच अशी घडली. पण खरं सांगू बाळा, माझा पोरीवर राग नव्हता. पोर खूप चांगली होती. मी चमकून आईकडे बघितलं. मी रागानेच तिला बोललो, तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्यानंतर? ती थोडा वेळ गप्प बसली. मला म्हणाली, माझं पूर्वीपासूनच तिच्याबद्दल मत चांगलं होतं. मला ती सून म्हणून आवडत होती. पण ते आपल्या जातीमध्ये बसत नव्हते, म्हणून मी तिचा विचार सोडलेला. आम्ही खूप गरिबीत जगलो. आमच्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या. तू शिकलास, चांगल्या नोकरीला लागलास, तुझ्या भावंडांना शिकवशील, आपली परिस्थिती सुधारशील असं वाटलं. पण अचानक तुझ्या प्रेमाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे. तू जर तिच्याशी लग्न केलं असतंस आणि वेगळा राहू लागला असतास आणि तुझ्या भावंडांची आमची जबाबदारी घेतली नसतीस तर कसं झालं असतं आमचं? या भीतीमुळे मी त्या दिवशी रागाने तिला नाही नाही ते बोलले. नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पण ती अशी जीवाचं काही बरं वाईट करून घेईन असं वाटलं नव्हतं हे. पोरीने मनाला खूप लावून घेतलं. मी सगळं बोलले ते घराच्या काळजीपोटीच बोलले रे. आईने डोळ्यातले पाणी पुसले आणि ती आतल्या खोलीत कामाला गेली. माझी आई खूप चांगली होती हे मला माहीत होतं. तिने खूप सोसलं होतं. खूप गरिबीत दिवस काढलेले होते. तिची घराबद्दलची कळकळ मला समजत होती. मी घराची जबाबदारी घेतली. सगळं विसरून घराची परिस्थिती सुधारण्याच्या मागे लागलो. आमची चाळ एका बिल्डरने इमारत बांधण्यासाठी घेतली. तिथे आम्हाला मोठं घर मिळणार होतं. इमारत बांधेपर्यंत आमची दुसरीकडे सोय करण्यात आली.
चाळ सोडून जाताना खूप वाईट वाटलं. मानसीबरोबर घालवलेले चाळीतले ते दिवस मला आठवायला लागले. दुसऱ्या ठिकाणी राहायला आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं. भावंडं शिकली, कामाला लागली. आमची आर्थिक स्थिती सुधारायला लागली. आम्हाला बिल्डिंगमध्ये नवीन मोठी जागा मिळाली. आईने माझ्यासाठी शिकलेली, नोकरी करणारी, आमच्या परिस्थितीशी जुळवून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी मानसीच्या आठवणीने खूप रडलो. तिची मनातल्या मनात माफी मागितली. माझी बायको स्वभावाने शांत होती. तिने आमची परिस्थिती सुधारण्यासाठी मला खूप मदत केली. आम्ही स्वतःची दुसरी मोठी जागा घेतली. बरीच वर्ष आईबाबा तिथे आमच्याबरोबर राहिली. भावंडेही स्थिर स्थावर झाली. आईने माझं व भावंडांचं सगळं झालेलं पाहून या जगाचा निरोप घेतला. त्याआधी मधल्या काळात वडीलही गेले. नंतर प्रपंचाच्या रामरगाड्यात मी गुंतून गेलो. स्वतःसाठी वेळच मिळेना. कधीतरी कशावरून तरी मानसीची आठवण येई आणि माझं मन विषण्ण होई, उदास वाटत असे. आज मुलाच्या लग्नामुळे अचानक मानसीची आठवण ताजी झाली. मनात विचार आला, माझा मुलगा खूप नशीबवान आहे. त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती त्याला मिळाली. काळ किती बदलला आहे. आमच्या घरच्या परिस्थितीमुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न करता आलं नाही. परिस्थितीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं. आता मात्र एकच आनंदाची गोष्ट होती. मला नाही, पण माझ्या मुलाला त्याचं प्रेम असलेल्या मुलीबरोबर लग्न करायला मिळते. मी समोरच्या बशीतल्या गोडाचा शिरा तोंडात घातला. आज त्याला मानसीच्या गोडाच्या शिरासारखी चव लागत होती. मैत्रिणींनो, आजची भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.